रायगडच्या राजकारणात भाजपची तिरकी चाल. शिवसेना राष्ट्रवादीचं भांडण, भाजपला लाभ. जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर पालकत्वाची धुराही भाजपच्या हाती. रायगडच्या राजकारणात महायुतीचे 3 पक्ष एकाच छताखाली असले तरी सत्तेच्या खुर्च्यांभोवतीचं राजकारण मात्र 3 दिशांनी फिरताना दिसतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कुरघोडी, पालकमंत्री पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि जिल्हा पातळीवर वर्चस्वाची लढाई यामुळे भाजप मात्र राजकीय लाभ मिळताना दिसतोय. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण रायगडच्या सत्ता कारणाला सध्या चपखल बसतीये. जिल्ह्यातील विधानसभेच्या राजकीय ताकदीकडे पाहिलं तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजपकडे प्रत्येकी 3 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 आमदार असून पक्षाकडे 1 खासदारही आहे. म्हणजेच तिन्ही पक्षांकडे आपापलं राजकीय वजन आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या सत्ता कारणात शिवसेना पहिल्या क्रमांकावर, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. संख्याबळाच्या या समीकरणात भाजप तिसऱ्या क्रमांकावर असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षपदाची खुर्ची भाजपच्या वाट्याला आली. यामागे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष निर्णायक ठरल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. म्हणजेच मैदानात ताकद कमी असली तरी प्रतिस्पर्ध्यांच्या संघर्षाचा राजकीय फायदा उचलण्यात भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे. या समीकरणाची पुनरावृत्ती पालकमंत्री पदाच्या बाबतीतही होताना दिसतेय. रायगडचं पालकमंत्री पद यापूर्वी राष्ट्रवादीकडे होतं, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेदांमुळे हे पद स्थगित करण्यात आलं. पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. त्यांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलं. त्यामुळे रायगडच्या आर्थिक नियोजनासह जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारीही त्यांच्या अखत्यारीत आली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपनं मात्र या सत्ता संघर्षातून आपली राजकीय जागा मजबूत केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सत्ता आणि जिल्ह्याच्या पालकत्वाचा अप्रत्यक्ष लाभ दोन्ही बाजूंनी भाजपची चांदी होत असल्याचं चित्र आहे. आता खरी उत्सुकता आहे ती पालकमंत्री पदाच्या निर्णयाची. शिवसेना आपला दावा मजबूत करणार की राष्ट्रवादी पुन्हा मैदानात उतरणार की दोन्ही मित्रपक्षातील संघर्षाचा फायदा भाजपच घेत राहणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.